Welcome to my new video on how to develop dialogues. संवाद लेखन कसे विकसित करावे, ते कसे लिहावे या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. थँक यू फॉर युअर ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स टू माय प्रीवियस व्हिडिओ. द व्हिडिओ was on how to write informal and formal letters. The video was made especially for the students who are learning in the standard 5th, standard 6th and standard 7th. पाठीमागे जो मी व्हिडिओ प्रदर्शित केला होता त्याला तुम्ही उत्तम प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे आभार. तो व्हिडिओ होता की औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्राचे लेखन कसे करावे. मागील व्हिडिओ हा 5वी 6वी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी मी तयार केलेला होता आणि अशा विद्यार्थ्यांसाठी होता की ज्यांच्या शाळेमध्ये कोल्हापुरातील किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्याध्यापक संघाची प्रश्नपत्रिका स्वीकारली जाते. In the beginning, I had told you that the writing skills consist of letter writing, dialogue writing, story writing, report writing, and information transfer. Today, we will learn how to develop dialogues under dialogue writing. सुरुवातीलाच त्या व्हिडिओच्या सुद्धा सुरुवातीला मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की लेखन कौशल्याच्या अंतर्गत पत्रलेखन, संवाद लेखन, कथा लेखन, त्यानंतर वृत्तांत, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर अशा गोष्टींचा समावेश होतो. आज आपण संवाद लेखन हे कसं विकसित करावं याविषयी माहिती घेणार आहोत. दिस व्हिडिओ इज डिवायडेड इंटू 4 parts. First part is dialogue writing, its nature and some guidelines to develop it. The second part is how the question is asked in your question paper. The third part is how to solve the question based on dialogue writing. And the last, fourth part is some questions for practice. आता हा व्हिडिओ 4 भागामध्ये मी विभागून ठेवला आहे. पहिल्या भागात तुम्हाला लेखन नेमकं काय असतं, त्याचं स्वरूप कसं आहे, ते कसं विकसित करावं यासाठी मी मार्गदर्शन केलेलं आहे. दुसऱ्या भागामध्ये प्रश्नपत्रिकेत नेमका कसा प्रश्न विचारला जातो याविषयी माहिती आहे. तिसऱ्या भागामध्ये तो प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला प्रश्न कसा सोडवायचा याच्याविषयी माहिती दिलेली आहे. आणि शेवटच्या 4थ्या भागामध्ये तुम्हाला सरावासाठी मी काही प्रश्न दिलेले आहेत. We need 4 basic skills to learn any language. These skills are listening, speaking, reading, and writing. Then where does the dialogue writing skill arise from? भाषा शिकण्यासाठी 4 मित्रांनो कौशल्यांची गरज असते. तुम्हाला माहीतच आहे. म्हणजे श्रवण कौशल्य म्हणजे लिसनिंग पाहिजे, त्याच्यानंतर तुम्हाला बोलण्याचं स्पीकिंग पाहिजे, वाचन कौशल्य रीडिंग पाहिजे आणि लेखन कौशल्य रायटिंग पाहिजे. पण ह्या 4ही कौशल्यामध्ये डायलॉग रायटिंग म्हणजे संवाद कौशल्य त्यामध्ये कुठेही दिसत नाही. मग संवादाचं कौशल्य, संवादाचं लेखन हे कसं निर्माण झालं बरं? डायलॉग रायटिंग इज अ कॉम्बिनेशन ऑफ स्पीकिंग अँड रायटिंग स्किल्स. It is the next version of speaking.
Dialogue means a formal or informal discussion between two or more people, especially an exploration of a particular subject. आता संवाद लेखन किंवा संवाद कौशल्य हे बोलणं आणि लिहिणं या दोन कौशल्याच बोलण्याची पुढची सुधारित आवृत्ती म्हणजे संवाद मित्रांनो. आता संवाद हा अनौपचारिक असू शकतो, औपचारिक चर्चा होऊ शकते, ती दोन व्यक्तींच्या मध्ये घडू शकते, दोनपेक्षा जास्त व्यक्तींच्या मध्ये घडू शकते आणि बऱ्याचदा एखाद्या विषयावर किंवा त्या विषयाचा उहापोह चर्चा करण्याचा हेतून सुद्धा विशेषतः संवाद हा घडत असतो. Dialogue writing is an important skill. It helps us in developing story. It helps us in writing personal letter. So we can say that personal letters, dialogue writing and story writing are interconnected. संवाद कौशल्य हे एक महत्त्वाचं कौशल्य आहे. जर तुम्हाला संवाद कौशल्य हे एक महत्त्वाचं कौशल्य आहे. जर तुम्हाला संवाद करण्याचं कौशल्य विकसित झालं तर तुम्ही एक चांगली कथा विकसित करू शकता. तुम्ही व्यक्तिगत खाजगी पत्र छानपैकी लिहू शकता. म्हणजे पत्र लिहिताना सुद्धा आपण संवाद जणू काही सुरू आहे असं बऱ्याच वेळा आपल्या मित्राला, आपल्या पालकांशी लिहित असतो. कथेमध्ये सुद्धा संवाद असतात दोन व्यक्तीच्या मध्ये. म्हणजे आपण असं म्हणू शकतो संवाद लेखनाचं कौशल्य जर तुम्हाला जमलं तर संवाद लेखन, खाजगी पत्र आणि कथा लेखन या एकमेकाशी गुंतलेल्या गोष्टी आहेत. Now I will show an example of the dialogue writing. Here you are watching dialogues between Manoj and Career. I will read the dialogues, explain it to you in Marathi, and then we will learn the nature of dialogues. आता मी तुम्हाला संवाद लेखनाचे एक उदाहरण दाखवणार आहे. आता स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल मनोज आणि त्याच्या वडिलांच्या मध्ये संवाद घडलेला आहे. त्या दोघांच्या मधील विषय आहे संवादाचा कोणत्या गोष्टीत कारकीर्द करावी, कोणतं करिअर निवडावं. मी पहिला संपूर्ण हे संवाद वाचणार आहे, त्याचा अर्थ तुम्हाला मराठी सांगतो आणि मग हे संवाद कौशल्य कसं असतं याची आपण चर्चा करणार आहोत. Daddy said, "Hello Manoj, how are you?" Manoj replied, "Fine, thank you Daddy." Daddy asked, "So all set for the interview?" Manoj replied, "Not really." Daddy asked, "Why my son? Don't you think it's a good opportunity? You should avail of it." Manoj answered, "Sorry Daddy, banking is not my piece of cake. I want to be a teacher. To be a teacher, one has to be on one's toes. It's a challenge." Daddy said, "Even banking can be a challenge. In addition, there are many facilities in the job." Manoj said, "Yes, teacher is the backbone of the society." Daddy asked, "Don't you know low aim is a crime? As a banker, you will have a rich and luxurious life. A teacher leads a simple life." A simple life, but filled with satisfaction. He molds the minds. Daddy said, "Manoj, do try and understand my profit. Do attend the interview at least." Manoj said, "Yes, Daddy, I will go and put in my best. But the teaching profession attracts me." Daddy said, "As you wish." Manoj said, "Daddy,
What have you got against a teacher? Our first president, Dr. Rajendra Prasad, was a teacher. Daddy said, all right, son, do what you like, but do it the best. My best wishes will always be with you. पाहता मनोज आणि डॅडी यांच्यामधील हा संवाद आहे की क्लिअर करावं. पण मनोजची इच्छा आहे की त्याला शिक्षण क्षेत्र खूप आवडतं, शिक्षकी हा पवित्र पेशा खूप आवडतो, म्हणून मनोज हा शिक्षक बनण्याची इच्छा तो व्यक्त करतो. जरी शेवटी मनोज इंटरव्ह्यूला जाणार असेल तरी सुद्धा मनोजची इच्छा आहे शिक्षक बनण्याची. आणि संवादाच्या शेवटी आपल्या लक्षात येतं की त्याचे वडील सुद्धा त्याचं मत कबूल करतात आणि शिक्षकी पेशासाठी त्याला शुभेच्छा देतात. आता आपण डायलॉग म्हणजे संवाद विकसित करायचे काही मार्गदर्शक तत्वे पाहूया. नाउ द फर्स्ट important guideline for developing dialogues is there must be the exchange of emotions, thoughts, experiences. Thoughts, experiences. In short, exchange of emotion, thoughts, experiences are expected in dialogues. म्हणजे संवादामध्ये भावनांचं आदान प्रदान, विचाराचं आदान प्रदान, अनुभवांची देवाणघेवाण ही अपेक्षित असते. आता इथे ह्या संवादात तुम्ही बघत असाल आरामदायी आयुष्य याचा अनुभव पाहता ते आपल्या मुलग्याला मनोजला बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याविषयी सल्ला देतात. आणि मनोजचा विचार केला तर मनोजनं की जे शिक्षकाचं साधं आणि पवित्र असं काम आहे त्याची त्याला मोहनी पडल्यामुळे तो आपल्या भावना, आपला विचार आपल्या वडिलांना पटवून देत आहे. म्हणजे आपण संवाद लेखन करताना असे विचार, भावना, अनुभवांची देवाणघेवाण करणारी वाक्य त्यामध्ये घालणं अपेक्षित आहे. आणि ही सगळी वाक्य ही साहजिक आहे त्या संवाद लेखनाच्या विषयाशीच निगडीत असणार, त्यावरच आधारित असणार. सेकंड इम्पॉर्टंट डायलॉग इज दॅट डायलॉग्स मे बी इमॅजिनेटिव्ह ऑर रिअल ऑर टेलिफोनिक. संभाषण किंवा संवाद हे कदाचित काल्पनिक स्वरूपात असेल लिहायचं आपल्याला, कदाचित ते खरंही असू शकतं किंवा टेलिफोनच्या माध्यमातून केलेला हा संवाद असू शकतो. आता इथं थोडं काल्पनिक आपल्याला मनोज आणि त्याचे वडील यांच्यामधील संवाद हा इथं दाखवलेला आहे. थर्ड इम्पॉर्टंट गाईडलाईन इज डायलॉग्स जनरली शुड बी स्टार्टेड अँड एंडेड विथ ग्रीटिंग्स. संवादाची सुरुवात आणि त्याचा शेवट हा एकमेकाला शुभेच्छा, सदिच्छा देऊन सुरुवात आणि त्याचा शेवट करणं गरजेचं आहे. आता या संभाषणामध्ये बघा, त्याचे वडील म्हणतात, हॅलो मनोज, हाऊ आर यू. मनोज लगेच रिप्लाय देतो, फाईन, थँक्यू डॅडी. त्याला विचार, तू कसा आहेस. मनोज म्हणतो, अगदी व्यवस्थित आहे मी, छान आहे बाबा. आणि ह्या संभाषणाच्या शेवटी वडील त्याला त्याच्या शिक्षकी पेशेमध्ये करिअर करण्याच्या निर्णयाला शुभेच्छा देतात. माय बेस्ट विशेस विल ऑलवेज विथ यू. तर ह्याच्या पुढे तुम्ही गुड बाय, हॅव अ नाईस डे, टेक केअर असे सदिच्छा, शुभेच्छा तुम्ही द्यायलाच पाहिजे. अशामुळे काय होतं की संवाद पुढे जो प्रामुख्याने घडणार आहे तो घडण्यासाठी एक पार्श्वभूमी, एक बॅकग्राऊंड तयार होते मित्रांनो. आता पुढचा द नेक्स्ट इम्पॉर्टंट गाईडलाईन इज ओनली 2 or 3 people should participate in the dialogues. संभाषणामध्ये किंवा संवादामध्ये 2 किंवा 3 लोकांचाच समावेश करा. खूप व्यक्ती जर तुम्ही समावेश केला तर त्याच्या प्रत्येकाचं संभाषण लिहिणं हे थोडं कठीण जातं. दोघांचं संभाषण लिहिणं हे थोडं कठीण जातं. दोघांच्यातला संभाषण असेल तर ते वाचायला
लिहायला, समजून घ्यायला, दुसऱ्याला संदेश पाठवण्यासाठी अतिशय सोपं पडतं. आता इथं बघितलं असेल की डॅडी आणि मनोज ही दोनच पात्र आहेत आणि त्यामुळे संभाषण आपल्याला स्पष्टपणे दिसतं आणि ते खुलतं सुद्धा. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज देअर शुड बी ओनली 2 to 3 sentences in a dialogue. More than 3 sentences will lead to a lecture. एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे जे संभाषण किंवा संवाद असतं त्यामध्ये 2 ते 3च वाक्य द्या. आता इथं बघितलं तर तुम्हाला एक 2 ते 3 वाक्य बघायला मिळतील. खूपशी जर वाक्य एखाद्या तोंडी घातली तर ते व्याख्यान दिल्याजोगं होईल. आता मनोजचं वाक्य तोंडचं आहे बघा, सॉरी डॅडी, बँकिंग इज नॉट माय पीस ऑफ केक, हे 4 ओळींचं आहे. म्हणजे 3 ते पीस ऑफ केक हे 4 ओळींचं आहे. म्हणजे 3 ते 4 ओळींचा संवाद एखाद्या व्यक्तीच्या तोंडून देणे, एखाद्या पात्राच्या तोंडीत देणं हे गरजेचं आहे. खूप लांबड त्यामध्ये लावू नका. द नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज देअर मे बी सम क्वेश्चन्स इन द डायलॉग्स बट टू मेनी क्वेश्चन्स विल लीड टू द इंटरव्ह्यू. संवाद लेखन करताना तुम्ही त्यामध्ये काही प्रश्न सुद्धा समाविष्ट करू शकताय, परंतु खूपसे प्रश्न घातले तर तो संवाद होणार नाही, तर ती एक मुलाखत होईल. त्यामुळे गरजे एवढे प्रश्न घातले तर त्या प्रश्नाबरोबर उत्तर सुद्धा संवादामध्ये येईल आणि तो संवाद पुढे सरकण्यासाठी तुम्हाला खूप फायदा होईल. आता इथं बघितलं असेल की पहिल्या तिसऱ्या ओळीमध्ये 2 आहे, व्हाय माय सन, डोंट यू थिंक इट्स अ गुड ॲपल. अशा प्रकारचे 2-4च फक्त त्यांनी या संभाषणामध्ये प्रश्न दिसतात. जास्त प्रश्न घालायचे नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. नेक्स्ट पॉइंट इज डायलॉग मे कन्सिस्ट ऑफ जस्ट 1 word. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. संभाषण म्हणजे पूर्ण वाक्य देण्याची गरज आहे का? नाही. संभाषण हे फक्त एखादा प्रतिसाद हा फक्त एका शब्दामध्ये किंवा 2 शब्दामध्ये सुद्धा असू शकतो. आता तिसऱ्या वेळेला बघितलं तर मनोजचे वडील त्याला प्रश्न विचारतात, सो ऑल सेट फॉर द इंटरव्ह्यू. मनोज फक्त 2 शब्दामध्ये प्रतिसाद, नॉट रिअली. त्याला पूर्ण म्हणता आलं असतं, नॉट रिअली, आय एम नॉट ऑल सेट फॉर द इंटरव्ह्यू, पण असं त्यानं म्हटलेलं नाही. असं जर प्रत्येक वेळी तुम्ही पूर्ण वाक्यात देत गेला तर त्याला कृत्रिमता येते त्या संवादाला. त्याला अनौपचारिकतेची संवादाची झालर असली पाहिजे मित्रांनो. त्यासाठी तुम्ही 1 आणि 2 शब्दामध्ये सुद्धा किंवा संवाद व्यक्त करू शकता आणि तो व्यक्त करायचाच आहे. पण सगळेच संवाद हे 1 ते 2 शब्दामध्ये लिहायचे नाहीत, ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्त्वाची. नेक्स्ट पॉइंट इज रिस्पॉन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट टू लीड द डायलॉग अहेड. आता एखाद्या व्यक्तीच्या तोंडच्या प्रश्नांना किंवा संवादाला प्रतिसाद योग्य देणं हे खूप गरजेचं आहे. जर योग्य प्रतिसाद दिला तरच तो संवाद हा पुढे सरकेल आणि पुढे विकसित होईल आणि पुढे खुलेल. असा जर संवाद निगेटिव्ह दिला तर तो संवाद पुढे सरकणारच नाही आहे. आता इथं आपल्याला बघू शकतो, मी मागचंच उदाहरण घेतो. त्याचे वडील विचारतात, सो ऑल सेट फॉर द इंटरव्ह्यू, हा इंटरव्ह्यूची तयारी झाली का पूर्ण? तर मनोज म्हणतो, नॉट रिअली, नाही झाली. आता नाही झाली याचा अर्थ वडिलांचा साहजिक काय प्रश्न पडणार की का नाही झाली. व्हाय माय सन, तसं कारण काय? डोंट यू थिंक इट्स अ गुड अपॉर्च्युनिटी, ती एक चांगली संधी नाही का? आणि लगेच त्याला प्रतिसाद म्हणून मनोज उत्तर देतो, सॉरी डॅडी, आणि बँकिंग क्षेत्र त्याच्यासाठी का योग्य नाही याचं तो उदाहरण देतो. म्हणजे प्रतिसाद असा द्यावा की तो प्रतिसाद दिल्यानंतर संभाषण पुढं सरकलं पाहिजे. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज सो वी नीड टू डेव्हलप अ बँक ऑफ रिस्पॉन्सेस ऑन व्हेरियस टॉपिक्स. ह्यासाठी आपल्याजवळ विविध विषयावर ठराविक प्रतिसादांची एक बँक आपण तयार केली पाहिजे. आपल्याजवळ प्रतिसाद तयार करून रेडीमेड ठेवले पाहिजेत की ज्यायोगे आपल्याला प्रतिसाद
सहजगत्या लिहिणं अतिशय साधं सोपं जाणार आहे. आता मी तुम्हाला काही प्रतिसादांचा संग्रह मी केलेला आहे, तो मी तुम्हाला इथं काय दाखवणार आहे. तो तुम्ही ही स्क्रीन पॉज करा व्हिडिओची आणि पॉज करून काय करा की ते सगळे प्रतिसाद तुम्ही स्वतःच्या वहीमध्ये लिहून घ्या. मी प्रत्येक प्रतिसाद हा तुम्हाला वाचून दाखवतो आणि त्याचा अर्थ सुद्धा बऱ्यापैकी सांगतो. इट वॉज ग्रेट. ती खरंच अतिशय चांगली गोष्ट होती. इट्स फाईन. ठीक आहे. शुअरली. खात्रीनं. इट वॉज हॉरिबल. ते भयंकर होतं. इट्स ओके. ठीक आहे. मे बी म्हणजे कदाचित. यू आर वेलकम. तुमचं स्वागत आहे. इट्स टू गुड. ते अतिशय चांगलं आहे. व्हाय नॉट. का नाही. अतिशय चांगलं आहे. व्हाय नॉट. का नाही. नो रिग्रेट्स. काय खेद करण्याची गरज नाही. इट्स नाईस. ते अतिशय छान आहे. नॉट बॅड. एवढं काही वाईट नाही. टेक इट इझी. सहजगत्या घे. इट्स इंटरेस्टिंग. अगदी रुचिपूर्ण आहे. दॅट्स इट. हेच ते. अ गुड आयडिया. चांगली कल्पना आहे. सर्टनली. निश्चितच. लेट्स डिसाईड. चला ठरवूया आपण. अपसेट. नाराज आहेस का. माय गॉड. अरे देवा. सूनर द बेटर. जेवढं लवकर कराल तेवढं चांगलं. सी यू. पुन्हा बघूया आपण. 1 in a million. लाखात एक. लेट्स होप सो. चला आपण अशी आशा करूया. नो आर्ग्युमेंट्स प्लीज. कृपया वादमात बसू नका. फॉर द बेस्ट. चला चांगलं काय तर घडेल अशी आपण अपेक्षा करूया. इट्स टू लेट. आता खूप उशीर झालाय. टू बॅड. हे खूपच वाईट आहे. ऑल द बेस्ट. हार्दिक शुभेच्छा. होप यू आर नॉट जोकिंग. मला वाटते की तो विनोद करत नाही. येस वी हॅव डन इट. अरे तुम्ही करून दाखवलास की. व्हॉट अ हेवनली गिफ्ट. काय छान गिफ्ट मिळाली मला. व्हॉट अ प्राऊड मुवमेंट. किती अभिमानाचा क्षण आहे. व्हॉट अ पॉप्युलर आयडिया. किती छान कल्पना आहे. साऊंड्स वेल. चांगलं काय ते वाटतंय. नॉट रिअली. तू म्हणते ते तसं नाहीये. बघितलं तुम्ही. अशा रीतीनं जर तुम्ही प्रतिसाद तयार करून ठेवले तर तुम्हाला संवाद लिहिणं हे खूपच महत्त्वाचं आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज participant should be named with proper nouns. Suppose you are suggested to develop dialogues on a topic given in the question paper. You have to name the participants with proper nouns. परीक्षेमध्ये समजा पुढे 9वी 10वीला हा प्रश्न येणार आहे की तुम्हाला एक विषय देतील आणि त्यावर संवाद लेखन करायला सांगितलं तर ज्या व्यक्तींना तुम्ही समाविष्ट करून घेणार आहे त्यांना नाव देणं गरजेचं आहे. प्रॉपर नाव. इथं मनोज दिलेलं आहे बघा. मनोज. आता इथं आणि डॅडी म्हटलेलं आहे. जर ते प्रॉपर नाव तरी अशा प्रकारची नावं तुम्ही घेणे गरजेचं. आता इथं आणि डॅडी म्हटलेलं आहे. जर ते प्रॉपर नाव तरी अशा प्रकारची नावं तुम्ही घेणे गरजेचं आहे. ए बी सी अशी नावं घ्यायची नाही. एवढं लक्षात घ्या. नेक्स्ट पॉइंट इज इडियम्स or proverbs or phrases or standard expression should be used. आपण ज्यावेळी संवाद लिहित असतो तो विकसित करत असतो तर त्या संवादामध्ये एखादा सुविचार प्रकटीकरण अंतर्गत करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या संवादाची उंची वाढते. या संवादामध्ये बघितलं असाल अ टीचर इज द बॅकबोन ऑफ द सोसायटी. शिक्षक हा समाजाचा कणा असतो. हे अतिशय सुंदर वाक्य या संभाषणामध्ये वापरलेलं आहे आणि जे वास्तविकतेवर आधारित आहे. अशा प्रकारची वाक्य तुम्ही वापरता आली पाहिजे तुम्हाला. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज अप्लाय पंक्च्युएशन मार्क्स. आपल्या संवादामध्ये विरामचिन्ह देत.
अवश्य दिली पाहिजे, ती विसरता कामा नयेत. जिथं प्रश्न विचारलेला आहे तिथं प्रश्नचिन्ह दिलं पाहिजे. जिथं वाक्याची पूर्तता आहे, पूर्णत्व आहे, तिथं तुम्ही पूर्णविराम दिले पाहिजे. जिथं उद्गार काढलेले आहेत तिथं उद्गारवाचक चिन्ह दिली पाहिजेत. जिथं ॲपॉस्ट्रॉफी आहे तिथं ॲपॉस्ट्रॉफी दिली पाहिजे. जिथं कॅपिटल लेटर्स आहेत वाक्यात तिथं कॅपिटल लेटर तुम्ही वापरले पाहिजे. अशा प्रकारची विरामचिन्ह तुम्ही कॅपिटल लेटर तुम्ही वापरले पाहिजे. अशा प्रकारची विरामचिन्ह तुम्ही न विसरताना तुमच्या लेखन संवाद लेखनामध्ये तुम्ही लिहिणार आहात. Another important point is stick to the topic of the dialogue. तुम्ही ज्या विषयी संवाद विकसित करीत आहात त्या संवादाच्या विषयापुरतं तुम्ही चिकटून राहिलं पाहिजे. तो विषय सोडून इतर विषयांतर करणं गरजेचं नाही, इतर वाक्य त्यामध्ये घालणं गरजेचं नाही, हे कायम लक्षात ठेवा. आता या संवादा बघितला असेल तर विषय आहे करिअर कोणतं निवडावं, आणि त्या करिअर कोणतं निवडा या संबंधी सर्व वाक्य आलेले आहेत. हा विषय सोडून दुसरा कोणताही विषय मनोज आणि त्याचे वडील यांनी घेतलेले नाही किंवा त्यांच्या बोलण्यातून आलेला नाही, एवढं लक्षात घ्या. जे पार्टिसिपंट आहेत इथं मनोज आणि डॅडी आहेत, तर त्याच्या खाली जी जागा आहे ती रिकामी सोडायची आहे. म्हणजे त्याच्या समोर जे 2 कोलन दिलेले आहेत त्याच्या पुढं तुम्ही लिहायला सुरुवात करायची आहे. त्याच्या अलीकडं तुमचा संवाद येता कामाने त्याच्या खालची जागा ही रिकामीच राहिली पाहिजे. नाउ लेट्स मूव टू द सेकंड पार्ट. हाऊ द क्वेश्चन बेस्ड ऑन डायलॉग रायटिंग इज आस्क्ड इन युअर क्वेश्चन पेपर. आता आपण दुसऱ्या भागाकडे जाऊया की ज्यामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये ॲक्च्युली वी विल नॉट बी गिवन एनी टॉपिक टू डेव्हलप डायलॉग्स. वी विल नॉट बी आस्क्ड टू डेव्हलप डायलॉग्स. आपल्याला परीक्षेत एखादा विषय देऊन त्यावर संवाद लेखन करायला सांगणार नाही. 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही इयत्तेमध्ये संवाद लेखनासाठी विषय देणार नाहीत. सो वी विल बी कन्फाइन्ड टू द स्टँडर्ड 8, मीन्स फ्रॉम 5th टू द स्टँडर्ड 8, and we will follow examination oriented approach. We will not learn in depth. In depth learning is necessary for the standard 9th and 10th. आता आपल्याला प्रत्यक्ष संवाद एखाद्या विषयावर विकसित करायला सांगणार नाहीत, त्यामुळे आपण 5वी ते 8वी पुरता कसं उत्तर लिहायचं आणि त्यासाठी परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपला दृष्टिकोन कसा विकसित करायचा एवढ्यापुरतं मर्यादित राहणार आहोत. प्रत्यक्ष संवाद लेखन कसं विकसित करायचं एखाद्या विषयावर हे 9वी 10वीला अपेक्षित आहे. तेव्हा अतिशय खोला जाऊन प्रत्येक काळ, त्याच्या रचना, त्याची वाक्य, प्रश्नाचं स्वरूप, प्रश्न हे मी इथं शिकवणार नाहीये. आपण फक्त 5वी ते 8वीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि त्याचं उत्तर एवढ्यापुरता हा व्हिडिओ तयार केलेला आहे. हिअर इज an example from your previous question paper. हा जो स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न दिसतो हा तुमच्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला होता. As I always say, many students know how to develop dialogues, how to write the answers of the question based on dialogue writing. But unfortunately they do not know the meanings of some words. If you want to develop dialogues, if you want to solve the question based on dialogue writing, you must know each and every word and their meanings which are used in the question. तुम्हाला तर डायलॉग रायटिंग व्यवस्थित सोडवायचं असेल म्हणजे त्या प्रश्नातला प्रत्येक शब्द तुम्हाला कळला पाहिजे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवायचं माहीत असतं पण प्रश्नाचा वरचा अर्थ कळत नाहीये. त्यामुळे कंप्लीट द फॉलोइंग कॉन्व्हर्सेशन म्हणजे खालील संभाषण पूर्ण करा.
कसं पूर्ण करायचं आहे? युजिंग द वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट. कंसामध्ये जे शब्द दिलेले आहेत ते वापरून तुम्हाला ते रिकाम्या जागी योग्य त्या ठिकाणी वापरून तुम्हाला काय करायचं आहे? ते संभाषण पूर्ण करायचं आहे. मीन्स द वर्ड. नाउ लेट्स मूव्ह टू द थर्ड पार्ट. इन द थर्ड पार्ट I will show you how to solve the question based on dialogue writing. चला तर आपण तिसऱ्या भागाकडे जाऊया, ज्या भागात आपण प्रश्नपत्रिकेमध्ये संवाद लेखनावर आधारित जो प्रश्न विचारला जातो, जो आता नुकताच आपण प्रश्न पाहिला, त्या प्रश्नाचं कसं उत्तर पत्रिकेमध्ये लिहायचं आहे हे आपण पाहायचं आहे. ते मी स्वतः तुम्हाला सोडवून दाखवतो. आर गिवन इन द ब्रॅकेट्स and you have to use those words. You have to choose a proper word and you have to fill in at the right place. Here is a dialogue between Pooja and Aarti. तर पूजा आणि आरती या दोघींच्या मध्ये हे संभाषण आहे. Words are given into the bracket and same numbers of blanks are given in the question. जेवढे शब्द कंसामध्ये आहेत तेवढ्याच रिकाम्या जागा ह्या तुमच्या संभाषणामध्ये प्रश्नामध्ये रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. नाव पुट म्हणजे तुम्हाला माहित आहे, पुट म्हणजे ठेवणे, फास्ट म्हणजे वेगात, रेडी म्हणजे तयार, हाऊ म्हणजे कसे, रेडी म्हणजे तयार, हाऊ म्हणजे कसे, एव्हरीथिंग प्रत्येक गोष्ट, फॉरगॉट म्हणजे विसरलो. नाउ पूजा सेड हाय आरती. आरती रिप्लाय हाय पूजा, हाऊ आर यू. बरोबर आहे ना? आरतीने विचारलं, पूजा म्हणते मी ठीक आहे, तू कशी आहेस. आता पुट फास्ट रेडी हाऊ एव्हरीथिंग फॉरगॉटच्या ऐवजी फक्त हाऊ तिथे येणार आहे, हाऊ आर यू, तू कशी आहेस. पुढे पूजा म्हणते आर यू डॉट डॉट मीन्स आर यू रेडी. वी विल बी लेट फॉर स्कूल. तू तयार आहेस का? कारण की आपल्याला शाळेला जायला उशीर होत आहे. आरती आन्सर्ड वेट अ मिनिट, लेट मी पुट माय बुक्स इन माय बॅग. आरती म्हणते एक मिनिट थांब, मला फक्त माझी पुस्तकं भरून दे. पूजा प्लीज डू इट फास्ट. पूजा म्हणते पटकन सगळ्या गोष्टी आवरून घे. आरती ओ विसरली. And Pooja asked, hurry up Aarti, have you taken everything now? पूजा म्हणते तू सर्व गोष्टी घेतल्यास का? आरती रिप्लाइड येस आय एम क्वाइट रेडी. हो मी घेतलेले आहेत आणि आता मी तयार आहे, आपण जाऊया. आता प्रश्न कसा विचारतात हे लक्षात आलं. रिमेंबर व्हाईल writing down in your answer sheet, you have to write all the dialogues and you have to underline all the words which you have chosen and written down from the brackets. I will show you. लक्षात घ्या या प्रश्नाचं तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये उत्तर लिहिताना हे सगळे डायलॉग्स तुम्ही उत्तरपत्रिकेत तुमच्या लिहायचे आहेत आणि ज्या रिकाम्या जागी तुम्ही योग्य शब्द वापरलेला आहे त्याच्या जागी अंडरलाईन करायचे आहे. काही विद्यार्थी एकाखाली एक शब्द फक्त उत्तर पण लिहून काढतात, ती चुकीची पद्धत आहे. इथं बघा मी कशा पद्धतीने तुम्हाला दाखवतो. लक्षात आलं तुमच्या? आय थिंक यू हॅव अंडरस्टूड व्हॉट इज द नेचर ऑफ डायलॉग रायटिंग, how is the question asked, how we have to solve the question, and the last part is I will give you some questions for practice. मी तुला काही प्रश्न देणार आहे, ते प्रश्न तुम्ही काय करायचे आहेत की तुमच्या वहीमध्ये ते सोडवायचे. प्रश्न लिहित बसू नका, फक्त स्क्रीनवर पहा तर तुम्ही तुमचं उत्तर हे तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. एकूण 3 प्रश्न आहेत, ते 3 प्रश्नांची उत्तरे
तुमच्या वहीमध्ये लिहा. जर काही शंका असतील तर यूट्यूबवर हा व्हिडिओ आहे, त्याच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारा, मी तुम्हाला तिथे त्याची उत्तरं देईन. तुम्हाला परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.